नारायण लोखंडे हे कोण होते हे तुम्हाला माहिती आहे का? पण त्यांचा आणि पोळा ह्या सणाचा एक छानसा संबंध आहे. तो कसा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. महादेव आणि पार्वती आई कैलासावर सारीपाटाचा डाव खेळत होते. त्यात पार्वती आई जिंकायला लागली आणि महादेवांना असं वाटलं की चला हीच वेळ आहे, थोडीशी पार्वती आईची फिरकी घेऊया. म्हणून त्यांनी तिला म्हटलं की नाही नाही, तू ना चुकीचा डाव खेळली आहेस, जिंकलो मी आहे तू नाही. आणि ह्या गोष्टीवर तिथे असलेल्या नंदीजींनी पण आपली मान डोलवली, महादेवांच्या गोष्टीला दुजोरा दिला. झालं. पार्वती आईला खूप राग आला आणि त्या रागाच्या भरात तिने नंदीला शाप दिला की ह्यानंतर तू पृथ्वीवर जाशील आणि पृथ्वीवर तिथले लोक तुझ्याकडनं दिवस रात्र काबाड कष्ट करून घेतील. आता नंदी बैल म्हणून पृथ्वीवर आलेत आणि शेतकरी नंदी बैलाकडनं दिवसभर राब राब राबून घेऊन कामं करून घ्यायला लागला. बरेच वर्ष हे चालू राहिलं. पण एकदा नंदी बैलांना खूप कंटाळा आला, खूप थकून गेले होते ते आणि मग ते कैलासावर गेले. महादेव आणि पार्वती आई तिथेच बसले होते. त्यांनी दोघांची पण माफी मागितली आणि पार्वती आईला मला उश्शाप दे अशी विनंती केली. पार्वती आई तर मायाळू. मग तिने नंदी दादाला उश्शाप दिला की दरवर्षी श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तुझी पूजा केली जाईल, तुला गोडाधोडाचं खाऊ घातल्या जाईल जाईल आणि तो दिवस तुझ्या हक्काचा सुट्टीचा राहील. त्या दिवशी तुझ्याकडनं कोणतंही काम कोणीही करून घेणार नाही. तर ही होती माझ्या आजीनी मला सांगितलेली गोष्ट. तुम्ही म्हणाल की नारायण लोखंडेंचा आणि पोळ्याचा काय बरं संबंध? ऐका. जसं नंदीदादाने महादेवांकडे एक दिवस सुट्टीचा अर्ज टाकला होता, तसंच नारायण लोखंडेंमुळे आपल्या भारतात रविवारची सुट्टी ही प्रथा सुरू झाली. काकू, नंदी बैल आला. आठवलं की नाही आपलं लहानपण? कशी वाटली आजची गोष्ट मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.